अहिल्यानगरमध्ये वाहतूक संकट, आरटीओ फिटनेस बंद, हजारो वाहनधारक अडचणीत. स्कूल बस, ट्रक, टँकर थांबणार. अहिल्यानगर आरटीओ फिटनेस प्रश्न ऐरणीवर. अहिल्यानगर आरटीओ कार्यालयात 3 जानेवारी 2026 पासून व्यावसायिक वाहनांची ऑनलाईन फिटनेस अपॉइंटमेंट बंद असल्याने जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. नवीन एटीएस फिटनेस मशीन सुरू होण्यासाठी किमान 6 महिने लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तोपर्यंत हजारो स्कूल बस, लक्झरी बस, ट्रक, टँकर, टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत अशी भीती व्यक्त केली जात आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसताना वाहन चालवणे कायद्याने गुन्हा असून अपघात झाल्यास वाहनधारकांना विमा संरक्षणही मिळणार नाही. त्यामुळे वाहन मालकांवर बँक हप्ते, कर्ज आणि देखभाल खर्चाचा मोठा आर्थिक ताण येणार आहे. याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला, MIDC मधील कामगारांना तसेच भाजीपाला, दूध आणि इंधन पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनने तीव्र इशारा दिला आहे. फिटनेस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहिल्यानगर आणि परिवहन विभागावर राहील अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. आम्ही अहमदनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना श्री ARTO ढोके साहेबांना निवेदन दिले आहे की मालक चालक प्रतिनिधी संघटनेतर्फे पासिंगच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे. त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला ताबडतोब पासिंगची कार्यवाही करून चालू करण्यात यावं नगरवासियांसाठी. तसेच आम्ही पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे साहेब, खासदार निलेशजी लंके साहेब, आमदार श्री संग्राम भैया जगताप यांना निवेदन देणार आहोत. तसेच गडकरी साहेबांना यांना मेल करून त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. तसं त्यांना आम्ही अर्जंटली करण्यासाठी सांगणार आहोत. आज दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री ठोके साहेब यांना वाहन चालक मालक प्रतिनिधी संघटनेतर्फे गाड्यांचे पासिंग होण्याबाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे की येत्या 1 आठवड्यात आम्ही ज्या जुन्या गाड्या पासिंगला येतात RTO कार्यालयात त्या तुम्हाला CFRA म्हणजे पासिंग करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि आमचे निवेदन स्वीकारून त्यांनी पुढील कारवाईसाठी TC ऑफिसला त्यांनी पाठवलेले आहे. त्याचप्रमाणे आमच्या या सर्व ज्या प्रती आहेत निवेदनाच्या त्या माननीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, त्याचप्रमाणे संग्राम भैया जगताप आणि निलेश लंके साहेब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत आम्ही त्या पोहोचवल्या आहेत. तरी पुढील कारवाई लवकरात लवकर करून आमच्या ज्या काही पासिंगचे कामं रखडलेले आहेत ते सुरळीत चालू करण्याकरता आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. मी हनुमंत दारकुंडे, अध्यक्ष लक्झरी बस ओनर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनतर्फे आज आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री सिद्धार्थ ठोके साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. अहिल्यानगरमध्ये एकूण 10,85,563 वाहनाची नोंदणी आहे. त्यापैकी 9,30,237 वाहने खाजगी आहेत, परंतु 1,55,326 वाहने हे व्यावसायिक व परिवहन वाहने आहेत. लक्झरी बस, स्कूल बस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक व इतर वाहने आहेत. या वाहनांना मोटर वाहन कायदा 1988चे कलम 66 उपकलम 2 नुसार फिटनेस दिले जाते. सर्व वाहनांना प्रतिवर्षाला फिटनेस घेणे बंधनकारक आहे. परंतु दिनांक 3/1/2026 पासून फिटनेस अपॉइंटमेंट होत नाहीत, वाहनांचे फिटनेस होत नाहीत. कार्यालयात माहिती घेतली असता इथं फिटनेससाठी नवीन ETS मशीन सुरू करण्यात येत आहे. यासाठी ह्या फिटनेस बंद केलेले आहेत. परंतु सदरचे मशीन सुरू होण्यासाठी अजून 6 महिन्यांचा कालावधी आहे. अहिल्यानगर RTO कार्यालयात प्रतिदिन 62-64 गाड्या पासिंग केल्या जातात. एक महिन्यासाठी सरासरी 1500 गाड्या पासिंग होतात. 6 महिन्यात 15,000 वाहनं हे विना फिटनेस राहतील.
सदरचे वाहनं विना फिटनेस राहिले तर शहराची अहिल्यानगरमधून वाहनांची दळणवळण यंत्रणा थांबून जाईल. अहिल्यानगरमध्ये 812 स्कूल बस शालेय मुलांची वाहतूक करतात, 1200 लक्झरी बस आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करतात, 150 कामगारांची वाहतूक करतात. अहिल्यानगरहून प्रतिदिन 500 वाहने भाजीपाला घेऊन जातात, 300-350 टँकर दूध घेऊन जातात. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल पंपांना 750 टँकर डिझेल पेट्रोल पुरवठा करतात. घरगुती सिलेंडरसाठी 400 ट्रक्स काम करतात. अहिल्यानगर RTO हद्दीत 8366 रिक्षा काम करतात. या वाहनांचे फिटनेस जर केले नाही तर एवढी जवळपास 6 महिन्यात 9000 यापैकी 9000 वाहनं विना फिटनेस राहतील. हे वाहनं विना फिटनेस राहिले तर हे वाहनं उभा करावं लागतील. ह्या वाहनं विकत घेताना यांनी बँकेचं लोन घेतलेलं आहे, त्यांना प्रति महिना हप्ता चालू आहे. तो हप्ता ते मोटर मालक कुठून भरणार? तसेच फिटनेस बंद झालं तर हे चालक मालक, फिटर, वायरमन यांची उपासमारीची वेळ येईल. शहरातील शालेय विद्यार्थी व माल वाहतुकीची यंत्रणा ठप्प होईल. जर समजा अडीअडचणीत वाहन मालकांनी नाईलाजास्तव फिटनेस वाहने चालवण्यास विना फिटनेस चालवत अपघात घडल्यास, काही जीवितहानी घडल्यास मोटर मालकांना इन्शुरन्स मिळणार नाही आणि जीवितहानी घडलेल्या लोकांनाही इन्शुरन्स भेटणार नाही. अहिल्यानगरमध्ये विना फिटनेस गाड्या चालवल्यावर मोठ्या दंडांना सदर वाहनांना सामोरं जावे लागेल. याबाबत सदरचे निवेदन ठोके साहेबांना दिले. त्यांनी आश्वासन दिलं की जोपर्यंत फिटनेस 6 दिवसात फिटनेस सुरू होईल तोपर्यंत आम्ही कोणत्या वाहनावर कारवाई करणार नाहीत, लवकरात लवकर फिटनेस सुरू करू असे त्यांनी आता आश्वासन दिलेले आहे. 6 दिवसात कारवाई न झाल्यास माननीय आमदार संग्राम भैया जगताप, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार लंके साहेब यांना निवेदन देऊन माननीय केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही याबाबत निवेदन दिले जाईल. तरी हे फिटनेस लवकरात लवकर सुरू व्हावी अशी आमची कार्यालयाला विनंती आहे. जर लवकरात लवकर सुरू केलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय राहील? जर लवकरात लवकर सुरू झालं नाही तर आमचे बस ट्रक असोसिएशनचे लोक हे कार्यालयात वाहन चालक मालक 10 दिवसानंतर सर्व लोक कार्यालयात उपोषणाला बसतील. जोपर्यंत फिटनेस सुरू होत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण करतील. मी चालक मालक या नात्याने आज मी प्रवास करताना पाहत असतो की आज शहरामधले शहराच्या बाहेरचे रोड हे खूप आज खराब झालेले आहेत. त्यातच हा फिटनेसचा विषय आज इथं तुम्ही बंद करण्यात आलेला कारणाने आज इथं आम्ही सगळ्या संघटनेने इथं आज यांना निवेदन दिलंय. आणि हे निवेदन देत असताना उद्या समजा यांनी कारवाई थांबवलेली आहे असं आश्वासन दिलेलं आहे. उद्या याच्यामध्ये समजा काही घटना झाली, समजा काही गाडीचा अपघात झाला, त्याला जबाबदार कोण? असं मी हा प्रश्न आज सगळ्यांच्या वतीने आज तुम्हाला इथं विचारू राहिलो. आणि उद्या हा घटना घडल्यानंतर तुम्ही पण ह्या गोष्टीचा नंतर तुम्ही नामोल्लेख करत असाल तर याला नाही थांबले पाहिजे या कुठंतरी या गोष्टी. या अनुषंगानं आज आम्ही सगळ्यांनी इथं संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. तरी ही पूर्णत्वाला नेण्यात यावी अशी आमची सगळी चालक मालक संघटनेची होती. एक आपल्याला सर्वांना विनंती आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.